नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर अश्विन डावरेजी. ते 2018 पासून या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतात. स्पेशली गव्हर्नमेंट सेक्टरवर त्यांचं काम जास्त चालू आहे. त्यामुळे त्यांचा आतापर्यंतचा प्रवास कसा होता, त्यांना आलेले अनुभव कसे आहेत, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार सर. नमस्कार. तर आपण गप्पांना अशी सुरुवात करूया. ते म्हणजे अगदी मला लहानपणापासून विचारायचं, तुमची शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या क्षेत्राकडे येण्यामागचे प्रेरणास्थान कोण होतं, ज्यांच्यामुळे तुम्ही या क्षेत्राकडे आलात, तर काय सांगाल? मुळात मी सिन्नर तालुक्यात कोणंबे या गावात राहतो. म्हणजे कोणंबे या गावात लहानपणापासून तिथं जन्म झाला. म्हणजे नाशिकमध्ये जन्म झाला, पण लहान बालपण कोणंबे या गावात गेलं. नंतर सिन्नर मध्ये शाळेत होतो, नवजीवन डे स्कूल, इंग्लिश मीडियम होती. नंतर मग 10वी नंतर डायरेक्ट डिप्लोमा घेतला के वाघला. त्याच्यानंतर मेकॅनिकल मध्ये होता सर ऍक्च्युली डिप्लोमा. पण मग नंतर जसं कळत गेलं तर मग सिव्हिल चांगले भाऊ. आता आपलं पॉलिटिकल बॅकग्राऊंड पण होतं घरचं, तर मग म्हटलं सिव्हिल मध्ये स्कोप आहे आपल्याला, केलेलं योग्य वाटेल. बरोबर. तर मग नंतर मग डिप्लोमा पास आउट झालो 2015ला. नंतर मग डिग्रीला घेतलं सिव्हिल मध्ये ऍडमिशन, डायरेक्ट सेकंड इयर. 2018ला थ्रू आउट म्हणजे ब्रांच चेंज करून पण थ्रू आउट पास झालो, म्हणजे ड्रॉप वगैरे न लागता. तर मग तसं चालू झालं. मग नंतर जेव्हा शिक्षण पूर्ण झालं आणि त्याच्यानंतर पहिला प्रोजेक्ट केला, तर ती आठवण कशी होती? पहिला प्रोजेक्ट कोणाचा मिळाला, कसा मिळाला, का त्याच्या आधी कुठं सर्व्हिस थोडी केली, अनुभव मिळावा म्हणून? तर म्हणजे पासआउट झाल्यानंतर 2018ला जसं पासआउट झालं, तर मग चाललं थोडं स्टडी करू म्हटलं, अजून डीप मध्ये आपल्या फील्ड मध्ये जाऊ. तर अशोकाचा कोर्स होता, तो करावासा वाटला. तर मग थोडं अजून नॉलेज गेन केलं फील्ड रिलेटेड, ऍक्च्युअल साईट मध्ये काय चालतं. कारण की आपण जे पुस्तकात वगैरे शिकतो किंवा कॉलेज लाईफ मध्ये जे आपलं शिकवलं जातं, त्याचा आणि ऍक्च्युअल याचा खूप बदल आहे. तर मग तेच नॉलेज गेन केलं आणि पहिल्या कामाचं म्हणजे गव्हर्नमेंटच केलं सर. बरोबर. 15 वित्त मध्ये, म्हणजे 15 वित्तचं पहिलं काम केलं सर, जिल्हा परिषदच्या अंडर. बरोबर. मग आता या क्षेत्रातल्या प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला महत्वाचा प्रश्न, या क्षेत्रात तुम्ही बघितलं असेल अनस्किल्ड लेबर किंवा अकुशल कामगारांचं प्रमाण या क्षेत्रामध्ये बरंच जास्त आहे. आणि तुम्ही ग्रामीण भागात काम करता, तिथेही कदाचित जास्त असेल. तर अशा लोकांबरोबर तुम्ही म्हणजे कशा पद्धतीने ते लेबर मॅनेजमेंट करता आणि काम करून घेता? तर अनस्किल्ड लेबरला म्हणजे पहिली गोष्ट, ही फील्डच अशी आहे का हिला स्किल पाहिजेच असं काही नाही. ज्याची त्याची अनस्किल लेबर पण करू शकतात, तसं काही नाही, स्किलच पाहिजे. फक्त आपल्याला त्यांना सेफ्टी मेजरमेंट वगैरे ते सांगावं लागतं त्यांना, सेफ्टी तुम्ही कशी बाळगली पाहिजे. बरोबर. आणि नवीन नवीन आता काही सरकारी योजना येतात, त्यांचं त्यांना आम्ही अवेअर करत असतो लेबर लोकांना, तर तुम्ही अशा काही आपल्या योजना वगैरे यांच्यात भाग घ्या, जेणेकरून तुम्हाला काही भविष्यात लहान मुलांना वगैरे तुमचा फायदा होईल. किंवा कंपनीच्या पण अशा काही योजना चालू असतात की सपोज आता 1-2 आपल्या सिमेंटच्या कंपन्या होत्या, त्यांच्या ग्रुपवर आलं होतं आम्हाला की हे ज्यांचे मुलं 10वी आता पासआउट झाले, 12वी पासआउट झाले, त्यांच्यासाठी स्कॉलरशिप वगैरे, तर आम्ही त्यांना अवेअर करत असतो लेबर यांना. बरोबर. दुसरं असं, आता तुम्ही गव्हर्नमेंट प्रोजेक्ट मध्ये काम करता, तर अजून कुठल्या कुठल्या प्रकल्पांवर तुम्ही काम केलंय? आता आम्ही रोडचे केलेले आहेत सर, सभा मंडप वगैरे. सुरुवातीला तर छोटे छोटेच 3 लाख, 4 लाख, 5 लाख अशी जर्नी, 3 लाखाचं काम, 5 लाखाचं काम, थोडक्यात असे कामं करत मिळवत गेलो. भरपूर फिरावं पण लागतं, ओळखी करावं लागतात. म्हणजे कॉम्पिटिशन जास्त आहे आणि
संघर्ष पण आहे, म्हणजे आहेच. फॉलोअप पण तेवढा घ्यावा लागतो, नक्कीच नक्कीच. असा विषय आहे. दुसरं एक थोडा वेगळा प्रश्न आहे, तो म्हणजे नाशिक जिल्ह्याच्या विकासाचं विजन. एक इंजिनियर म्हणून तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात ज्या मुद्द्यांवर आता प्रशासनानं काम करावं असं तुम्हाला वाटतं, जेणेकरून एक पुढच्या 15-20 वर्षामध्ये एक बदलतं नाशिक आपण बघू शकतो? नाशिक सर, पुणे मुंबईच्या म्हणजे जी कंडिशन पुणे मुंबईत आज आहे, खूप रश, तसंच नाशिकमध्ये 15-20 वर्षात मी नाशिकला तसं बघतोय. नाशिक मोठं होत चाललंय आणि गव्हर्नमेंटनी जितकं म्हणजे सिस्टमॅटिक आपलं महापालिका वगैरे असेल, गव्हर्नमेंटने आपल्या नाशिक शहराचं जितकं नियोजन वगैरे जितकं व्यवस्थित प्लॅन करता येईल तितकं त्यांनी लक्ष दिलं पाहिजे, बरोबर असं मला पण वाटतं. मग शासनानं आता काय पावलं उचलली पाहिजेत? कारण भविष्यात रस्त्यांची अडचण येईल, ट्रॅफिकची अडचण येईल, बरोबर मोठ्या इंडस्ट्री, प्रदूषण सगळंच पुढे वाढेल जेव्हा सगळं, तेव्हा आता मग काय पावलं उचलली पाहिजे? सर, आतापासूनच ट्रॅफिक मॅनेजमेंट किंवा लोकांना जशी हे जागा वगैरे त्या हिशोबात वाढवल्या पाहिजे. बरोबर. राहण्याची सोय जितकं तुम्ही देता येईल जागा अवेलेबल करून तिथं चांगली दिली पाहिजे. राहण्या, पाण्याची, वीज, म्हणजे जे बेसिक नीड्स आहे लोकांच्या, वीज, पाणी, ते सगळे आताच तरतूद तुम्ही करून ठेवायला पाहिजे चांगल्या प्रमाणात. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील हा अतिशय महत्वाचा फॅक्टर असतो. तर मग स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर बघता किंवा काय गुणवैशिष्ट्य बघता स्टीलचे? सर, त्याची ड्युरेबिलिटी वगैरे आणि रस्ट अँटी, म्हणजे ते किती कसं, त्याची लाईफ कशी आहे, हार्डनेस किती, म्हणजे त्या ग्रेड बघितल्या जाते सर. बघितला. हो हो. आयकॉन स्टील वापरले तुम्ही आधी? हो, वापरलेला आहे सर. मग कसा आहे आयकॉनचा तुमचा अनुभव? आयकॉन म्हणजे चांगलंच आहे, बेस्टच आहे इतर स्टील पेक्षा. तर म्हणजे तुलनेत चांगलं आहे, म्हणजे अँटी कोरोजन वगैरे, म्हणजे ते लवकर हे गंज वगैरे. बरोबर. आतापर्यंत काम केलेल्या प्रोजेक्ट मध्ये एखादी अशी कुठल्या आहे का ज्याच्यात काहीतरी अडचण आली, समस्या आली आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केली? तुम्ही आता म्हणला या क्षेत्रात खूप आव्हान आहेत. हो, मग असं एखाद्या आव्हानाची उदाहरण सांगू शकाल का जे आलं मग तुम्ही त्याच्यावर मात केली? कधी नैसर्गिक अडचण आली, कधी लेबरची अडचण, कधी कशाची, पावसाची अडचण, कुठली आहे म्हणजे एखादी अशी अडचण? तर म्हणजे एक सुरुवातीच्या काळात एक नवीन होतं, तेव्हा काम केलं होतं. सीडी वर्क होतं सर, ते ड्रेनेजचं, म्हणजे आपण मोरी म्हणतो थोडक्यात सीडी वर्क. तर ते हे वाहाळ होता तिथं, आपण ते कन्स्ट्रक्ट केलं होतं, पण वाळानी सर पाऊसच इतका झाला का नदीचं रूपांतर घेतलं. बापरे. मग त्याच्यानंतर येतच राहत होते. बरोबर. आणि आता एकदा शेवटचा प्रश्न, ते म्हणजे या क्षेत्रामध्ये जे नवीन तरुण इंजिनियर आपल्यासारखे येत आहेत त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल क्षेत्रात येण्यापूर्वी? फार तर त्यांना हेच मला सांगावं असं वाटेल की ही फील्ड ऍज अ तुम्ही जॉब म्हणून करणार असाल तर जॉब साठी नाहीये ही फील्ड. बरोबर. प्रायव्हेट सेक्टर साठी जॉब मध्ये नाहीये. तुमच्याकडे बिझनेस म्हणून जर बघत असाल, आर्थिक दृष्ट्या तुम्ही सक्षम असाल आणि म्हणजे घरचे बॅकग्राऊंड वगैरे चांगला असेल, काम मिळायची लाईन चांगली असेल आणि तुमचा जो काय म्हणतात होल्डिंग कॅपॅसिटी चांगली असेल, कारण की बिल वगैरे आता म्हणजे गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जरी गेलो तरी थोड्या अडचणी येतच तुम्ही बघताय. तर हे सगळं तुमच्या होल्डिंग कॅपॅसिटी, पेशन्स वगैरे चांगला असेल तर नक्की या फील्ड भारीच आहे, एव्हरग्रीन फील्ड आहे, या फील्डमध्ये मरण नाही. सो ते इंजिनियर अश्विन डावरेजी, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे या क्षेत्रात नक्की या क्षेत्रात चांगली अपॉर्च्युनिटी आहे आणि चांगलं भांडवल असेल तर तुम्ही या नक्की काम करू शकाल. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार आणि भविष्यात सुद्धा असेच उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू.